श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानी भक्तीलाच अव्यभिचारी भक्ती असंही म्हणतात. सर्व विश्वाच्या रूपाने भगवान श्री हरीच नटला आहे हे जाणून आपल्या सकट सर्व ठिकाणी त्याला पाहणे यालाच अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना ही भक्ती अत्यंत आवडते आणि ती भक्ती सांगताना ज्ञानयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग, कर्मयोग आणि योग यांचा येथे समन्वय होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. या ज्ञानभक्तीचाच आणखीन एक प्रकार म्हणजे गुरवी भक्ती. गुरवी याचा अर्थ मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आकार कोणताही असू दे, केवढाही असू दे, लहान असो मोठा असो, सर्व भूतमात्रांमध्ये परमात्माच भरलेला आहे असं जाणून नमस्कारी भूते विसरोनी याती असं सर्वांना नमन करणं याला गुरवी भक्ती असं म्हणतात. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. आणि म्हणून हे अर्जुना, जे कोणी तुझ्या समोर येईल, मग तो कोणताही जीव असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, माणूस असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, हीन असेल, दीन असेल, आवडता असेल, नावडता असेल, चांगला असेल, वाईट असेल, उत्तम असेल, कनिष्ठ असेल, जो कोणी आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये भगवंतच आहे या नजरेने पाहणं यालाच दोषरहित दृष्टी असं म्हणतात. आणि अशा दोषरहित दृष्टीने सर्वच प्राण्यांच्या ठिकाणी परमात्म्याला पाहणं याला नमन भक्ती असं म्हणतात. सर्व ठिकाणी परमात्मा भरला आहे असं जाणून त्याची भक्ती करणं याला अनन्य भक्ती असंही म्हणतात. याचाच एक उत्कृष्ट प्रकार म्हणजे प्रेमलक्षणा भक्ती. अद्वैत अनुभव प्राप्त झाल्यावर भगवंतावर विलक्षण प्रेम हा भक्त करत असतो आणि त्या प्रेमाच्या भक्तीचा आस्वाद घेणारा भक्त याला प्रेमलक्षणा भक्ती असं म्हणतात. भगवान या ठिकाणी मीची होऊन माझी चरणसेवा करीत राहणारे जे भक्त त्यांचं वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणतात, जर आपण देवाची सेवा चाकरी करून सेवेचा आनंद भोगावा अशी इच्छा उत्पन्न झाली तर त्याला काय अडचण? उलट आनंदच आहे. ज्याप्रमाणे एकाच डोंगरामध्ये देऊळही दगडाचंच, खांबही दगडाचेच, पायऱ्याही दगडाच्याच, कळसही दगडाचाच आणि मूर्तीही दगडाचीच, मग एकाच दगडातून या सगळ्या गोष्टी होतात, तर मग एकाच भगवंताच्या या रूपांना आपण वेगवेगळं का मानतो? नाही का? त्यांना एकच का मानता येऊ नये? यालाच भक्तीचा पुरुषार्थ म्हणतात. नाही का? 4 पुरुषार्थ आपल्याला माहिती आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि भक्ती हा 5वा पुरुषार्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे एकाच दगडाचे देऊळ, खांब, पायऱ्या, शिखर, कळस आणि भगवंताची मूर्ती या सगळ्या दगडातूनच बनतात, त्याप्रमाणे या जगामध्ये जे काही आहे ते सारं भगवंतच आहे असं मानणं यालाच पुरुषार्थ असं त्यांनी म्हटलं आहे.
18व्या अध्यायामध्ये त्यांची एक ओवी आहे, चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. 4 पुरुषार्थांच्या वर जणू काही त्यांचं शीर अशी ही भक्ती आहे. शिवो भूत्वा शिवम यजेत, ही जी भक्तीची अवस्था आहे त्याच्यावर आचार्य नाही का, शंकराचार्य आणि ज्ञानदेव हे भक्तीची इमारत उभी करतात. ते म्हणतात शिवाचं भजन करण्यासाठी आपणच शिव व्हावं लागतं. शंकराचार्यांचा तो प्रसिद्ध एक श्लोक आहे, शिवोहम 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 शिवोहम. मी कोण आहे तर मीच स्वतः शिव आहे. मी कुणाची पूजा करतोय, त्या शिवाची पूजा करतोय, नाही का. म्हणून पूजा करणाराही मीच शिव आणि ज्याची पूजा करायची तोही शिव. देव होऊनच देवाला भजायचं हे ज्ञानेदेवांच्या दृष्टीने भक्तीचे वर्म आहे. आणि याचाच भागवत धर्मीयांवर किंवा वारकरी पंथावर याचा फार मोठा परिणाम आपल्याला जाणवतो. आणि म्हणून प्रत्येक वारकरी समोरच्या वारकऱ्याला माऊली माऊली म्हणून नमस्कार करतो. हा त्याच्यामध्ये माऊली पाहतो, तो ह्याच्यामध्ये माऊली पाहतात, दोघेही एकमेकांमध्ये माऊली पाहतात. सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे अद्वैत आणि भक्ती यांचा समन्वय होतो. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच संतांनी अद्वैत आणि भक्ती यांचा समन्वय केला आणि या अद्वैताच्या अनुभवावरच त्यांनी भक्तीची इमारत उभी केली. या विचाराला ज्ञानदेवांनी बैठक पुरवली, त्यांनी विचार दिले आणि सर्वांनी त्याला अनुमती दर्शवली. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांनी सुद्धा या ज्ञानदेवांच्या भूमिकेचाच प्रसार केला, पुरस्कार केला. नाथांनी लिहिलेलं एकनाथी भागवत हे तर ज्ञानोत्तर भक्तीचंच मूर्तिमंत उदाहरण आहे. याच्यानंतर पुढचा विषय ज्ञानदेव मांडतायत. ते म्हणतात की भक्तीचं उदारपण कसं आहे ते सांगतो. भक्ती ही आपल्याला पावन करणारी शक्ती आहे. जो माणूस भक्ती करतो तो अंतर्बाह्य शुचिरभूत होतो, पवित्र होतो, पावन होतो. त्याच्या मनातली घाण, विषय, वासना, विकार आपोआप नाहीसे होतात आणि तो भक्तीने भरून जातो. भगवंताचं स्मरण, चिंतन, मनन, ध्यान, भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण या सर्व गोष्टींनी तो भरून जातो. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये त्यांनी याचं फार छान वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात राम आणि रावण यांचं युद्ध कसं, तर याला दुसरा उपमा देण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणून ते म्हणतात राम रावणाचं युद्ध कसं, तर राम रावणाच्या युद्धासारखंच. या गोष्टीला दुसरी उपमाच देऊ शकत नाही. आता सूर्य कसा, हा सूर्यासारखाच, त्याला दुसऱ्या कोणाची उपमा देणार, नाही का. डोंगर कसा, हा डोंगरासारखाच. नदी कशी, ही नदीसारखीच. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकमेव आदित्य आहेत. म्हणजे काय की याच्यासारखं दुसरं नाहीच. आणि म्हणून भक्तीचे अपूर्व महात्म्य या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, आमच्या गोंदवलेकर महाराजांना सुद्धा 9वा अध्याय फार प्रिय होता. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, मनुष्य कितीही दुष्ट आचरण करणारा असू दे, त्याचं पूर्व कर्म कितीही वाईट असू दे, जर त्याला पश्चाताप झाला
आणि तो माझी भक्ती करायला लागला तर त्याची पूर्वीची सर्व पापे आणि पूर्वकर्माचे दोष धुतले जातात, संपतात, जळून जातात. मनुष्य पूर्वीचा जरी पापी असला आणि उर्वरित आयुष्य जर त्याने भक्तीला वाहून घेतले तर त्याचं सर्व पूर्वीचं पाप जळून भस्मसात होतं. असा जो देवाचा भक्त झाला त्याचा उद्धार व्हायला किती वेळ लागणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो हा प्रश्नच चुकीचा आहे. जो अमृतातच आहे त्याला मरण कसे? अनन्य होऊन त्याची चित्तवृत्ती जर मला मिळाली तर माझी स्वरूप शांती त्याला मिळेल, यात आश्चर्य ते काय? ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा पेटवावा, मग त्यातला पहिला कुठला आणि दुसरा कुठला हे सांगणं अवघड होतं. इतके ते एकमेकांसारखे होऊन जातात. त्याप्रमाणे जो पापी असला नाही का, पूर्वकर्म अत्यंत वाईट असणारा जरी असला तरी तो जेव्हा येऊन मला मिळतो, तो जेव्हा येऊन माझी भक्ती करतो, तेव्हा माझं स्वरूप त्याला प्राप्त होणार नाही का? माझं सुख, शांती, समाधान, आनंद त्याला मिळणार नाही का? आणि म्हणून भगवंत म्हणतात, तो कोणीही का असेना तो मजसारखा होतो. खरं सांगायचं म्हणजे अर्जुना, जशी सूर्य नाही तिला रात्र म्हणतात, तसं माझ्या भक्तिविण कर्म त्यालाच पाप म्हणतात, नाही का? प्रत्यक्षामध्ये रात्र असं काही नाही आहे. सूर्य असला की त्याला आपण दिवस म्हणतो आणि सूर्य नसला की त्याला आपण रात्र म्हणतो. तसा भगवंत असला की त्याला पुण्य म्हणतात आणि भगवंत नसला की त्याला पाप म्हणतात. आपण भगवंताला स्मरून जी कर्म करतो ती पुण्यकर्म होतात आणि भगवंताचं विस्मरण होऊन जी कर्म करतो ती पाप कर्म होतात. अडाणी माणसं स्वर्गीय सुख देणाऱ्या कर्मांना पुण्य समजतात आणि नरकाला नेणाऱ्या कर्मांना पाप समजतात. वास्तविक पाहता ही दोन्ही पापेच आहेत. एक पुण्यात्मक पाप आहे जे स्वर्गाची प्राप्ती करून देते आणि दुसरं नरकात्मक पाप आहे किंवा पापात्मक पाप आहे जे नरकाला नेते. म्हणून अर्जुना, माझ्यामध्ये राहून, माझ्यामध्ये स्थिर होऊन, माझ्यामध्येच एकरूप होऊन माझी पूजा करणाऱ्याला पापाची बाधा कशी काय होईल? तो जे काही करेल ते पुण्यच होईल. ज्ञानदेव म्हणतात, स्वर्ग नरक या वाटा चोराचिया त्या अव्हाटा आहेत. माझी भक्ती करणारा जरी पाप योनीमधला असला, मूढ असला, मूर्ख असला, तरी शरीराच्या नावाने जरी त्याला पशुचं शरीर प्राप्त झालेलं असलं, पण तो जर भक्ती करत असेल तर मग तो माझ्या रूपामध्ये मिळून जाईल, यात शंका ती काय? अहो, प्रल्हाद हा राक्षसपुत्र नव्हता का? असुर कुळामध्ये जन्माला आला नाही का? मग त्याला असुर कोण म्हणेल? माझ्या भक्तीने तो इतका माझ्यासारखा झाला की मी जे काही देऊ शकतो ते सर्व सामर्थ्य प्रल्हादामध्ये प्राप्त झालं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, या शरीराला, या देहाला काय बरी किंमत आहे? अरे माझ्या कृपा प्रसादाला किंमत आहे. जरी एखादा चांबड्याचा तुकडा असला आणि त्याच्यावर जर राजमुद्रा छापली असेल तर त्याने बाजारातल्या वस्तू विकत नाही का मिळत? उलट जर सोने असेल आणि त्यावर शिक्का नसेल तर ते मात्र बाजारात चालत नाही. ब्राह्मणाचं शरीर काय, पण जर भक्ती नसेल तर काय उपयोग? उलट अत्यंत हीन, दीन, अंत्यज किंवा एखादा चांडाळ जरी असला
आणि तो भक्ती करत असला तर त्याचं शरीर कसं आहे याला काहीच अर्थ उरत नाही. तो भक्त आहे म्हणूनच केवळ तो तरुण जातो. ज्ञानेश्वर महाराज यातून 2 निष्कर्ष काढतात. ते म्हणतात, देवाकडं आपलं मन लागणं हे मुख्य आहे आणि ते भक्तीने लागलं तर फारच चांगलं. विषय, वैराग्य, द्वेष या भावनेने देवाकडे आले तेही तरले, नाही का? परंतु देवाकडं जाणं आणि देवाची भक्ती करणं या गोष्टी मुख्य आहेत, बाकी गोष्टी सगळ्या गौण आहेत. एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण इथे रामायणातलं देतो. विभीषण हा रावणाचा भाऊ, परंतु तो जेव्हा रामाला शरण आला त्यावेळेला रामाने त्याचा स्वीकार केला. आपल्या शत्रूचा भाऊ असून सुद्धा, राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा केवळ तो रामाला शरण आला म्हणून रामाने त्याला अभय दिलं आणि आपल्यामध्ये त्याला स्वीकारलं. आणि त्याच विभीषणाला रावणाच्या पश्चात राज्याभिषेक करून लंकेचा सम्राट बनवलं. केवढी ही प्रभूची कृपा! अहो, ज्या प्रभूपाशी आपण 1 पाऊल चाललो तर तो प्रभू आपल्यासाठी 10 पावलं धावत पळत येतो. पण बाबांनो, 1 पाऊल तुम्ही त्याच्या दिशेने टाका रे. तो त्याची वाट बघतोय. देव हात पसरून उभा आहे, पण आपण त्याच्या मिठीमध्ये जात नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.